हंडोरेंना वगळून समिती स्थापन करण्यात आली आहे। मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीने 34 जणांची व्यवस्थापन आणि समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाडांच्या समितीत नसीम खान यांना देखील स्थान मिळालेलं नाहीये। हायकमांडकडे तक्रार करणाऱ्यांमध्ये तिघांना वर्षा गायकवाडांनी वगळलेलं आहे। तर वर्षा गायकवाड यांच्याकडून भाई जगताप, खासदार चंद्रकांत हंडोरेंना वगळून समिती स्थापन करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी अजय माने। अजय, वर्षा गायकवाडांनी एक समिती स्थापन केल्याचं समजतंय आणि भाई जगतापांना त्यात वगळलेले देखील समजतंय। नेमकी कशा संदर्भात आहे ही समिती आणि वगळण्याचं कारण काय आहे? आपण जर पाहिलं मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष कंबर कसताना पाहायला मिळते। त्यातच काँग्रेसने 34 जणांची समिती मुंबई काँग्रेसने 34 जणांची समिती स्थापन केलेली आहे। ही समिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अंतर्गत जी ती स्थापन करण्यात आलेली आहे। पण यात विशेष बाब म्हणजे की एकंदरीत चंद्रकांत हंडोरे असतील किंवा माजी आमदार नसीम खान असतील, विधान परिषदेचे आमदार भाई जगताप असतील, ही जी मुंबईतली फळी आहे त्यांना थेट वगळण्यात आलेले आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर आपण पाहिलं तर वर्षा गायकवाड यांच्या समितीत वर्षा गायकवाड, असलम शेख, अमीन पटेल, ज्योती गायकवाड असे अनेक नाव आहेत। सचिन सावंत आहेत, माजी आमदार मधु चव्हाण आहेत। पण मुंबईचा गड किंवा मग माजी मुंबई अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचं नाव याच्यात पाहिलं नाहीये। तसंच आपण जर पाहिलं तर पश्चिम उपनगरात जे काम करणारे नेते म्हणून नसीम खान यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचं नाव नाहीये। पूर्व उपनगरातून येणारे जे माजी खासदार आहेत चंद्रकांत हंडोरे, त्यांचं सुद्धा नाव या समितीमध्ये नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि ह्याच 3 जणांनी जे ती वर्षा गायकवाड यांच्या हायकमांडला लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर आता वर्षा गायकवाडांकडून ही न सांगता कारवाई करण्यात आली का, हा सुद्धा प्रश्न सुटी। अजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। बघत रहा एबीपी माझा।